तर युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील याबाबत चर्चा नको, वाद नको असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे। आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करीन। जनता दरबारानंतर भाषणातून नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना हा इशारा दिला। भारतीय जनता पक्ष आणि आपले मित्र पक्ष हे का वैरी नाही। पक्षाचे प्रमुख नेते मंडळी निर्णय घेतील। युती कोणाची त्यासाठी आपसामध्ये गैरसमज नको, चर्चा नको। मला जर राजकारण जर दिसलं ना तर तेवढे लोक निवडणूक स्पर्धेतून बाद करीन। चर्चा नको, वाद नको। आपल्या पक्षातल्या आपल्या कार्यकर्त्यांबरोबर स्नेह जोडा। तर महबूब शेख यांना निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी आलेली आहे। फोन करून महबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुरावा आहे का नाही ते बघ ना प्रेस मध्ये। अरे ही तुमची हीच मस्ती आहे ना, ही दादागिरीच उतरायची। हेच मस्ती आहे तुम्हाला। अरे चमडं काढायला लय जन्माला यायचे तुझ्यासारखी। तुझ्या आईची काही दोष नाही, तू नालायक आहेस काय? कुणाला खल्लास केलं रे? कुणाला खल्लास केलं सांग ना। अरे तू जर मुकादम तू खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं? त्याला उचलून नसतं आणलं तुझ्या मुकादमाने होय रे? हा अरे कुणाला मारून टाकलंय? कुणाला नाव सांग ना, कुणाला मारून टाकलंय? आम्ही तर निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा आता समोर आलेला आहे। फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्यांची कागदपत्र वापरलेली आहेत। घायवळ टोळीतील सदस्य अमोल लाखे यांनी एका शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून शेतकऱ्याकडून कर्जाच्या बहाण्यानं घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतल्याचं समोर आलं। हे सिम कार्ड गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरण्यात आलेलं होतं। या प्रकरणी वारजे माळवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।